निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर. न क्षरती तद नक्षत्रम. जो तारा स्थिर आहे किंवा आपल्या जागेवरून हलत नाही त्यांना नक्षत्र असे म्हणतात. आपल्या पृथ्वीच्या भ्रमणकक्षेत येणाऱ्या अनेक ताऱ्यांचा आपल्या ऋषीमुनींनी समूह करून त्यातील महत्वाच्या 27 ताऱ्यांचा किंवा तारका समूहांचा अभ्यास करून त्यांना विशिष्ट नावे देऊन त्यांचा सखोल अभ्यास केला आणि त्यांना नक्षत्र असे संबोधले. हे तारे किंवा तारका समूह भ्रमणकक्षेत त्याच ठिकाणी पाहायला मिळतात, म्हणून त्यांचे महत्व वाढते. अशी महत्वाची 27 नक्षत्रे 12 राशींमध्ये विभागलेली आहेत. गणित सोपे होण्यासाठी प्रत्येक नक्षत्राची व्याप्ती ही 13° कला इतकी घेतलेली आहे. मात्र प्रत्यक्षात त्यात फरक असू शकतो. ही 27 नक्षत्र 12 राशींमध्ये साधारण 2.25 नक्षत्र म्हणजे 9 चरणांमध्ये विभागलेली आहेत आणि प्रत्येक नक्षत्राचा स्वामी ठरलेला आहे. म्हणजे 9 ग्रहांमधील प्रत्येक ग्रहाला 3 नक्षत्रांचे स्वामित्व दिलेले आहे. एका राशीत जन्मलेल्या जातकांचे त्याच्या जन्मवेळेच्या नक्षत्राप्रमाणे स्वभाव बदललेला असतो. म्हणून राशी जरी एकच असली तरी व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व यात फरक दिसतो. व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व हे त्याने ज्या राशीमध्ये आणि ज्या नक्षत्रामध्ये जन्म घेतला त्यावरून ठरते. कुंडलीत चंद्र कुठल्या राशीत आणि नक्षत्रामध्ये आहे तसेच इतर ग्रहयोग यांचा विचार करूनच फलादेश दिला जातो. कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये कृष्णमूर्तींनी नक्षत्र आणि नक्षत्र स्वामी यांना फार महत्व दिलेले आहे. आपल्या या नक्षत्रमालेत आपण प्रत्येक नक्षत्र आणि त्या नक्षत्रावर जन्मलेल्या जातकांचा स्वभाव कसा असतो ते थोडक्यात पाहणार आहोत. या भागात आपण अश्विनी आणि भरणी नक्षत्रावर जन्मलेल्या जातकांचा स्वभाव कसा असतो ते पाहू. अश्विनी नक्षत्र मेष राशीतील तसेच नक्षत्रमालेतील पहिले नक्षत्र. मेष राशीच्या 0° 13° कलांपर्यंत या नक्षत्राची व्याप्ती आहे. अश्विनी म्हणजे घोड्याचे मुख. नक्षत्र स्वामी केतू आहे. देवता अश्विनी कुमार आहेत. आद्य नाडी आणि अश्वयोनी आहे. हे देवगणी नक्षत्र असून आराध्य वृक्ष कुचला आहे. मुख तिर्यक असून दृष्टी मंद आहे. हे नक्षत्र वायू तत्वाचे आहे. या नक्षत्रावर जन्म घेतलेले जातक हे मनाने खंबीर व अंगी नेतृत्व गुण असलेले असतात. उत्तम लेखक, सार्वजनिक कार्याची आवड, विद्वान असून लांबच्या प्रवासाची आवड असते. या जातकांवर मंगळ आणि केतू ग्रहाचा प्रभाव असतो. केतू हा अध्यात्माच्या दृष्टीने पाहिला जात असल्याने हे नक्षत्र देखील सत्वगुणी आहे. चिकित्सेच्या माध्यमातून रोग नष्ट करणे, पुनर्निर्माण करणे हे गुण या नक्षत्रामध्ये आहेत. या नक्षत्राची देवता अश्विनी कुमार हे देवांचे वैद्य असल्याने या नक्षत्रावर जन्म घेणारे जातक डॉक्टर, सर्जन, मनोवैज्ञानिक आणि हीलर्स पाहायला मिळतात. हे नक्षत्र बौद्धिक गुणाचे आहे. सुंदर, बुद्धिमान, मानी, चंचल, चपळ, महत्वाकांक्षी, उष्ण प्रकृती आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचे आहे. या नक्षत्रावरील जातक मुक्त विचारसरणीचे असतात. कुठल्याही क्षेत्रात पुढे राहण्याचा यांचा प्रयत्न असतो. या जातकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यामध्ये असलेला वेग आहे. कुठलेही काम कमीत कमी वेळेमध्ये समाप्त करण्यामध्ये माहीर असतात. स्वभाव सरळ आणि स्पष्टवक्ते असतात, पण कधी कधी हा वेग त्यांना संकटात टाकताना दिसतो. अतिघाईमुळे नुकसान होण्याची शक्यता असते. एक काम पूर्ण होण्याआधीच दुसरे काम हाती घेतात आणि मग ते काम पूर्ण न झाल्यास त्यांची चिडचिड होते आणि हातात घेतलेले काम अर्धवट सोडून देतात. त्यामुळे या नक्षत्रावर जन्मलेल्या जातकांना अपयशाचा सामना करावा लागतो. या नक्षत्रावरील जातकांनी पीडा निवारण होण्यासाठी अन्नदान करावे. भरणी नक्षत्र नक्षत्रमालेतील दुसरे नक्षत्र. मेष राशीच्या 13° कलांपासून 26° कलांपर्यंत व्याप्ती असते. भरणी म्हणजे भरण पोषण करणारा. नक्षत्र स्वामी शुक्र असून देवता यम आहे. या नक्षत्राची मध्य नाडी असून गजयोनी आहे. मनुष्यगणी नक्षत्र असून आराध्य वृक्ष आवळी आहे. अधोमुखी नक्षत्र आहे. हे नक्षत्र अधोमुखी असून दृष्टी चिबीड आहे.
अग्नितत्वाचे नक्षत्र असल्याने स्वभावाने अहमन्य आहे. या नक्षत्रावर जन्म घेतलेल्या व्यक्ती शुक्राच्या प्रभावामुळे हसमुख आणि आनंदी असतात. शारीरिक सौंदर्याची कमी असली तरी मनाचे सौंदर्य जास्त असते. हे लोक सत्यवादी असून विनाकारण फिरवून बोलणे यांना जमत नाही. जे असेल ते समोरासमोर बोलणे पसंत करतात. सुखी आणि आनंददायक जीवन जगणे पसंत करतात. पण मंगळाच्या प्रभावाने आव्हानांना देखील सामोरे जातात. या नक्षत्रावरील जातकांचा मित्रपरिवार मोठा असतो. आर्थिक व्यवस्थापन यांना उत्तम जमते. हातात घेतलेले काम पूर्ण करण्याकडे कल असतो. यांना छोटे मोठे काम करणे पसंत नसते. डोक्यामध्ये नेहमी मोठ्या योजना तयार असतात. म्हणून हे नक्षत्र भाग्यशाली आहे. या नक्षत्रावरील जातक जोडीदाराशी प्रामाणिक आणि समर्पित असतात. जीवनामध्ये संबंध आणि भावनांना महत्त्व देतात. राहणीमान साधे आणि सुटसुटीत असते. कार्यक्षमता चांगली असते. दुसऱ्याच्या मनात काय चालले आहे हे चांगल्या पद्धतीने समजतात. स्थिर मनोवृत्तीचे असतात, त्यामुळे मानसिक अस्वस्थता लगेच येत नाही. यावरून या नक्षत्राचे जातक कसे असतात याचा अंदाज येतो. या नक्षत्रावरील जातकांनी पीडा निवारणार्थ श्वेतवस्त्र दान करावे. तुमचे नक्षत्र कुठले आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.